किती वेळ असे उभे राहणार आहात? येईल परी. अगं आपण आता आणखी किती दिवस इथे राहणार आहोत मला माहित नाही. तेव्हा मला आहे तो सगळा वेळ परीबरोबर काढायचा आहे. 1 मिनिटही चुकवायचं नाहीये. आली बघा. आपण आज कॅरम खेळायचं ना? तुम्हाला कशाला उत्साह? नेहमी हारता तर खरे. असू दे, हरेन मी. हो का नाही? आज मी तुमच्याकडे नाही येणार आहे. हा? आज मी आईच्या फ्रेंड कडे जाणार आहे. परी ये. नेहा, काय म्हणतेय परी? हो काकू, परी म्हणाली ते खरंय. आता मी तिला पाळणाघरात ठेवणार आहे. अगं इतकी घाई कशाला केलीस? अजून काही दिवस आम्ही आहोत ना इथे. काका, पण परीला आत्तापासून सवय झाली पाहिजे ना. तुम्ही गेल्यानंतर जर तिला पाळणाघरात ठेवलं तर. पण काका काकू, तुम्ही काळजी करू नका. खूप छान आहे ते. इथे जवळच आहे, दीक्षित रोडवर. इथून लेफ्ट घेतल्यावर लगेचच. त्या सांभाळणाऱ्या काकू पण खूप चांगल्या आहेत. ती खेळेल नीट, राहील तिथे. आणि मित्रमैत्रिणी पण होतील ना तिचे. मी निघू काकू, उशीर होतोय. परीला तिथे सोडून मग ऑफिसला जायचंय. हो हो, चल परी, चल बाळा. बाय बंडू काका. बाय काकू. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे. ये परी. परी, या माझ्या फ्रेंड आहेत. हॅलो काकू, ही परी माझी मुलगी. ये परी. आईकडे सगळे गेम खेळताय का? हो, आमच्याकडे खूप गेम्स आहेत. तुला इथे खूप मज्जा येईल. साहिल, अरे रडायचं नाही बाळा असं. आई हा का रडतोय? तू स्ट्रॉंग गर्ल आहेस ना बाळा, गुड गर्ल आहेस ना. जा, त्याला विचार तू का रडतोय. नाही, आपण गेम खेळायला आलोय ना. तुझी आई येईल नंतर संध्याकाळी खेळायला. तू खेळ माझ्यासोबत. शालिनी काकू, परीची काळजी घ्या ना प्लीज. ती कधीच पाळणाघरात नाही राहिली. लहानपणापासून आमच्या शेजारी जे काका काकू राहतात ना, त्यांच्याकडेच राहिली आहे ती. परिचय, तुम्ही काही काळजी करू नका. अहो 10 वर्ष काम करते मी हे. परी इथे खूप छान रमेल. परी बाळा, बाय. On your mark, get set, go. येते. बाय परी. बाय आई. समीर, ते जॅपनीज कंपनी बरोबरचे कॉन्ट्रॅक्ट तू पर्सनली चेक करा आणि लीगलला सांग बी व्हेरी थरो बिकॉज दोज गाईज आर व्हेरी शार्प. राईट. ओके. आणि ते सॅम्पल्स पाठवायचे होते ऑस्ट्रेलियाला, गेलेत? अरे ते ऑलरेडी डिस्पॅच झाले. व्हेरी गुड. अच्छा, आणि दुबई ऑफिसला सांग आय वोंट बी एबल टू फ्लाय टू नाईट. राईट सर. आणि मला सांग डे केअरचं कसं काय असतं रे? डे केअर काय छान असतं की, म्हणजे मुलांची काळजी घेतली जाते, सगळं खाण्यापिण्याचं बघितलं जातं, सांभाळतात छान. म्हणजे तिकडे त्यांचं जेवण वगैरे सगळं वेळेवर होतं? हो हो, हा अगदी. म्हणजे आठवण आली तर आई वडिलांना व्हिडिओ कॉल पण लावून देतात ते. अच्छा. पण होतो कधी कधी गोंधळ. डे केअरच एवढे झालेत, मुलंही एवढे झालेत की कधीतरी हरवतात, मग काहीतरी गोंधळ होतो. हरवतात? डे केअर मधनं मुलं हरवतात? अरे म्हणजे कधी कधी आता आई वडील बिझी त्यांच्या. अरे डे केअर कुठून आलं रे? अरे बेसिकली ती नेहा परीला आजपासून काहीतरी डे केअर मध्ये ठेवणार आहे. प्रॉब्लेम काय चाललंय यश? नाही, काही चाललेलं नाहीये. मला ती म्हणाली की ती डे केअर मध्ये ठेवणार आहे परीला. कारण तुझं काय चाललंय? माझं कुठे काय चाललंय? काही नाही चालू. नाही, 100 वेळेला बाहेर बघतोयस तू. काय नेमकं मनात काय चाललंय तुझ्या? अरे पण तुझ्याशी बोलतोय ना मी, डिस्कसिंग डील्स, आणि आता हे डोक्यात आलं डे केअर म्हणून. आय जस्ट थॉट अबाउट इट.
सो स्पोक अबाउट इट, डोंट मेक अ बिग डील आउट ऑफ इट. अच्छा, मग आता हे सगळं माझ्या एकदा डोळ्यात बघून बोल की काही झालेलं नाहीये. अरे काय बघून बोलू, मी तुला सांगत होतो काहीतरी काका काकूंचा प्रॉब्लेम झाला आणि आपण काम पण डिस्कस करतोय. तू तुला एक सांगू का यश, हे बघ प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात. नेहा कामत एक व्यक्ती, तिच्याही आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत आणि हे ज्याचे त्याला सॉल्व्ह करायला लागतात. अरे तू का रेसलेस होतोस, तू का पॅनिक होतोस यार? मी कुठे रेस्टलेस होतोय, वी वर डिस्कसिंग वर्क आणि माझ्या डोक्यात ही गोष्ट आली म्हणून मी बोललो. डोक्यात आलं वगैरे नाही, तुझ्या डोक्यात कायम हेच चाललेलं आहे. अरे सतत तिच्यासाठी धुसफूस, सतत काय नेमकं तुझ्या मनात तिच्याबद्दल? शट अप या समीर, मी तुला 1000 वेळा सांगितलं असं काही नाहीये. माझ्या मनात तिच्याबद्दल काही नाहीये, तिच्या मनात माझ्याबद्दल काही नाहीये. पिरियड. नॉनसेन्स. माझ्यावर ओरड तू, मला दिसतंय तुझ्या डोळ्यात गुंतलाय तू तिच्यात. मला गप्प करशील, स्वतःच्या मनाला कसा गप्प करशील? हाय ना. हाय. परीला सोडून आलीस डे केअर मध्ये? हो. शी ओके, बरी आहे ना? इज एव्हरीथिंग ऑल राईट? ऐक ना यश, मला खूप कामं आहेत. 2 फाईल पूर्ण करून घारतोंडे सरांना लंच ब्रेकच्या आधी द्यायच्या आहेत. काम पूर्ण नाही झालं तर घारतोंडे सर ओरडतील. या, आय अंडरस्टँड.